मोठी बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। कोकाटेंचं खातं बदल करत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। तसंच दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई का, वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी केलाय। कोकाटेंसोबत इतर वादग्रस्त मंत्री कारवाई केली जाणार का, यावरच कोकाटे मंत्रिपदाचं भवितव्य असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाईनंतरच कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी यावेळी राष्ट्रवादीकडून दबाव आणला जातोय। पक्षातल्या दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्यास सरकारमधल्या आपल्या पक्षाची बदनामी अधिक होईल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी रणनीती काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांच्याकडून अभय दिला जातोय का, की त्यांचा राजीनामा घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कोकाटेंचं खातं बदल करत पदावरच ठेवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आणि केवळ एनसीपीचेच मंत्री टार्गेट का होतात असं सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच, अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। कोकाटेंसोबत इतर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई केली जाणार का, यावरच कोकाटे मंत्रिपदाचं भवितव्य असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाईनंतरच कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी यावेळी राष्ट्रवादीकडून दबाव आणला जातोय। पक्षातल्या दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्यास सरकारमधल्या आपल्या पक्षाची बदनामी अधिक होईल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवार यांच्याकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। कोकाटेंचं खातं बदल करत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काय निर्णय झालाय? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अभय दिला जाणार आहे की त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाणार आहे? नेमकी काय अजित पवारांची भूमिका असणार आहे? नेमकं बैठकीत काय झालं, काय अपडेट? जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा थेट होणार नाही, तर त्यांचं खातं कदाचित बदललं जाऊ शकतं। ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली, खरं तर त्यावरून असं वाटायला लागलेलं होतं की आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल। परंतु पक्षातल्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी किंवा इतर मंत्र्यांचं असं म्हणणं पडलं की वारंवार केवळ राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर कारवाई का होते, त्यांनी वादग्रस्त विधानं केली किंवा त्यांचं एखादं वादग्रस्त प्रकरण बाहेर आलं की त्यांनी राजीनामा का द्यायचा। इतर पक्षातले युतीतले जे इतर पक्ष आहेत त्यांचे नेते सुद्धा अडचणीत आले किंवा त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे आली, तेव्हा त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल या ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा झालाय। आणखी एका मंत्र्याचा, जो राष्ट्रवादीचा मंत्री आहे, राष्ट्रवादीच्या कोट्याचा मंत्री आहे, त्यांचा जर राजीनामा झाला तर महायुतीतल्या 3 पक्षापैकी राष्ट्रवादी पक्षाची बदनामी जी आहे ती अधिक होईल असं या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळं कदाचित माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा होण्याऐवजी त्यांचा खात्याचा बदल होण्याची शक्यता जी आहे ती जास्त वर्तवली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांचा थेट मंत्रिपदावरून राजीनामा घेण्यापेक्षा त्यांचं खातं बदललं जाईल अशी जी शक्यता ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते। आतमधल्या बैठका या संपल्या आणि कुठल्याही क्षणी आता कॅबिनेट बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सगळे मंत्री निघतील आणि त्यामुळं माणिकराव कोकाटे या कॅबिनेटच्या बैठकीला बसतील की मंत्रिपदाचा राजीनामा देऊन थेट पाय उतार होतील हे बघावं लागेल। बरं प्रणाली, अशाच सोबत राहा। तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती नेमकी काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंत्री छगन भुजबळ हे बैठकीतून बाहेर आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय झालेला आहे ते लवकरच कळेल, कारण बैठक संपलेली आहे। सगळे नेते, सगळे मंत्री आता बाहेर येऊ लागलेले आहेत आणि आता अगदी थोड्याच वेळात कॅबिनेट ची देखील बैठक पार पडणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। कोकाटेंचं खातं बदल करत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। नुकतीच बैठक संपलेली आहे, त्यामुळे बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमका काय निर्णय घेतलाय
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच कारवाई का, वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी या बैठकीत केला। त्यामुळे कोकाटेंसोबत इतर वादग्रस्त मंत्री त्यांच्यावर कारवाई केली जाणार का किंवा यावरच कोकाटे मंत्रिपदाचं भवितव्य असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते। राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाईनंतरच कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार नुकतेच बैठकीतून बाहेर पडलेले आहेत आणि आता कॅबिनेट बैठक देखील पार पडणार आहे। थेट जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्याला अधिकची माहिती देतील। सुस्मिता, आपण बघतोय की छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दत्तमामा भरणे असे सगळे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, ते आता बाहेर पडलेले आहेत। खरं तर माध्यमांना चकवा देत माणिकराव कोकाटे मात्र अजूनही अजित पवार यांच्या केबिनमध्ये थांबलेले आहेत। कदाचित ते अजित पवारांसोबतच बाहेर पडतील, परंतु नेमका या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। नरहरी झिरवळ सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते। हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यासोबत सुद्धा अजित पवार यांनी चर्चा केलेली आहे। खरं तर राजीनाम्याच्या बाबतीत नाराजी नाट्य हे आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। कुठेतरी राजीनामा घेत असताना शिंदेंच्या सुद्धा अनेक मंत्र्यांवरती गंभीर आरोप आहेत, त्यांच्याबाबत सुद्धा कारवाई व्हावी आणि सोबतच भाजपनं ज्या वेळेला यापूर्वी कारवाई केली होती, अर्थात मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई यापूर्वी केलेली होती, त्या कारवाईमध्ये जर आपण बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला। आता आपण बघतो या क्षणाला सगळ्यात तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील बैठकीतून बाहेर आलेले आहेत। मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे किंवा कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये। सध्या कॅबिनेट बैठकीसाठी ते रवाना झालेले आहेत। आपण पाहतोय नुकतीच बैठक संपलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यामुळे नेमकं बैठकीमध्ये काय झालं, काय निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा अजित पवार यांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता सध्या तरी आहे। कोकाटेंचं खातं बदल करत मंत्रिपदावर त्यांना कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। नुकतीच बैठक संपन्न झालेली आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील बैठकीतून बाहेर आलेत। मात्र त्यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई का, वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी या बैठकीत केला असल्याचं कळतंय। कोकाटेंसोबत इतर वादग्रस्त मंत्री त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, यावरच कोकाटेंच्या मंत्रिपदाचं भवितव्य असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते। राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाईनंतरच कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे, अशी देखील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी यावेळी राष्ट्रवादीकडून दबाव आणला जातोय। पक्षातल्या दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्यास सरकारमधल्या आपल्या पक्षाची बदनामी अधिक होईल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं त्यांनी या बैठकीत मांडलेलं आहे। नुकतीच ही बैठक संपलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील बैठकीतून बाहेर पडलेत, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाहीये। त्यामुळे अजित पवार यांचा नेमका निर्णय काय, त्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झालेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता सध्या याच संदर्भातली आणखीन एक अपडेट, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सध्या रवाना झालेले आहेत। त्यामुळे असंच स्पष्ट होत आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाण्याची शक्यता आहे, कारण ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सध्या रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादीची ही बैठक संपल्यानंतर अजित पवारांपाठोपाठ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झालेले आहेत आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीला सध्या दाखल झालेले आहेत। यावरून हे स्पष्ट होतंय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी
अजित पवारांनी त्यांना अभय दिलेलं आहे। ते सध्या मंत्रिमंडळ बैठकीत दाखल झालेले आहेत। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते। या क्षणाची मोठी घडामोड कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला नाही किंवा घेतला जाणार नाहीये। माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवारांनी त्यांना अभय दिलेला आहे। कारण माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळ बैठकीत सध्या दाखल झालेले आहेत किंवा मंत्रिमंडळ बैठकीसाठी ते गेलेले आहेत। त्यावरून हेच स्पष्ट होतंय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवार यांनी अभय दिलेला आहे। नुकतीच त्यांची बैठक संपली आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया मात्र दिलेली नाहीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईऐवजी अजित पवारांनी त्यांना अभय दिला असल्याचं कळतंय। कारण माणिकराव कोकाटे हे सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला दाखल झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईऐवजी अजित पवार यांनी त्यांना अभय दिलाय अशी शक्यता आहे। कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या मंत्रिमंडळ बैठकीला दाखल झालेले आहेत। त्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। त्यामुळे अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय दिला असल्याची शक्यता आहे। कोकाटेंचं खातं बदल करत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची देखील शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाहीये किंवा घेतला जाणार नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। माणिकराव कोकाटे हे सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दाखल झालेले आहेत। नुकतीच अजित पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवार यांच्याकडून अभय दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठकीतून बाहेर येताच कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाहीये। मात्र ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले आणि बैठकीला सध्या ते दाखल झालेले आहेत। यावरून हेच स्पष्ट होतंय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी अभय दिलेला आहे।